ये बघा, इसको बोलते हैं घोड़ा. क्या घोड़ा? इसको ऐसा बंद करके तान देते जिसपे तानना है. ट्रिगर दबाया और खेल खल्लास. तर अक्षयचा पाय पडणार होता कशावर माहिती का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉग मध्ये. सुरू करूया आजचा दिवस. मित्रांनो, आत्ताच धम्माचा फोन आला होता. तो बोलला की मी येतोय, आपण तुझ्या घरी ऑडिशन व्हिडिओ बनवू, म्हणजे माझ्या घरी. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो ऑडिशन व्हिडिओ काय असतं ते. ऑडिशन व्हिडिओ ही असते की समजा तुम्ही ॲक्टर आहात, ॲक्टर लोकांना ऑडिशन व्हिडिओ बनवून ठेवायला लागते, कारण कॉर्डिनेटर्स या डायरेक्ट प्रोडक्शन थ्रू आपल्याला कधी पण रिक्वायरमेंट येऊ शकते. आपली प्रोफाईल बघायची असते तर त्यांना आपण पाठवू शकतो आपली प्रोफाईल. तर ऑडिशन व्हिडिओ आणि इंट्रो व्हिडिओ बनवणं मस्ट असतं ॲक्टर्ससाठी. ॲक्टर लोकांना तर माहितीच असेल, बट नॉर्मल लोकांना जर नसेल माहिती तर मी सांगतोय की असं असं असतं. तो येतोय, त्याच्या पहिला आपण रेडी होऊ, काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर इथे आपण शूट करणार आहोत ऑडिशन व्हिडिओ, कारण इथे प्रॉपर वॉल आहे, तर म्हणून इथे आम्ही शूट करणार. तर फटाफट रेडी होऊ. गाईज रेडी झालोय मस्त पैकी. तर आता थोडं काहीतरी खाऊ, अजून वेट करू त्याचा. तर बघू कधी येतोय. नाश्त्याला काय? नाश्त्याला काय? ही कुठली भाजी आहे? वाटाण्याची. कमेंट मध्ये सांगा गाईज, ही भाजी कुठली आहे. चपाती. ठीक आहे. भाजी, दोन भाज्या आहेत. ही रात्रीची भाजी आहे आणि ही आता सकाळी मम्मीने बनवून गेली आहे, आणि चपाती. तर मित्रांनो, रात्रीची भाजी खातोय मस्तपैकी, कारण मला ही आवडती भाजी, म्हणून मोडाची भाजी आहे, मला आवडती म्हणून मी रात्रीची भाजी घेतली खायला. आणि कुठली भाजी असेल तरी रात्रीची सकाळी खाली तर काय फरक पडतोय. भाजी भाजी आहे भाई. काय आहे, आपण एवढे लक्झरी थोडी आहे की भाई रात्रीचं, आणि लक्झरी असेल तरी पण रात्रीचं सकाळी खाणार. कळलं? मराठी माणूस आहे. गाईज, ही काय वेळ आहे का यायची? वाजले किती? बोलवलं किती वाजता होतं? ही वेळ आहे का यायची? 2चा टायमिंग होता. आता तुझी मारतो. 2चा टायमिंग नव्हता. 2चा टायमिंग नव्हता भाई. मी बोललो लवकरात लवकर ये, आणि आता लगेच 2चा टायमिंग. अजून मला सांगा, मी आलो एवढं थकून, मला काय फॅन नाहीये, एसी नाहीये, काय नाही. हा काय एवढं? अरे एवढ्या थंडी वाजते. आता महिना कुठला चालू आहे? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, 4 महिने थंडी. अरे भाई, आम्ही काम करून एकदम स्ट्रगल करून येतो भाई. अरे काय काम करतो? आम्ही ट्रेननी ट्रॅव्हल करतो, ऑटो चालत, हे ते एवढं स्ट्रगल. नाही, माझ्याकडे प्रायव्हेट जेट येते ना मला घेऊन जायला. आता घेतलंस, बंगला घेतलास पनवेलला, अजून काय पाहिजे? वा बंगला. आम्ही आता पण भाड्याच्या घरात राहतो. अरे छोटीशी खोपडी आहे ही, आणि याला बंगला. अरे ती तरी आहे, आमच्याकडे ते पण नाही, आम्ही गरीब आहे. मैं गरीब हूँ, मेरे माँ बाप गरीब आहे. तर मित्रांनो, आलाय धम्मा. आता बनवू ऑडिशन व्हिडिओ, शॉर्ट्स वगैरे पण बनवायचे आहेत. तर वाशीला बनवू टाइम भेटला तर, नाहीतर इथेच बनवू. मित्रांनो, ऑडिशनची तयारी. ब्लॅक शर्ट घातलाय कारण थोडं गँगस्टर टाइप ऑडिशन बनवणार आहे म्हणून. ते बघा, इसको बोलते हैं घोड़ा. क्या घोड़ा? इसको गोली डालते एक एक इधर. अभी इसमें पत्थर है, पर इसमें डालते गोली इधर, और ऐसा बंद करके तान देते. तुटलं. नाही, हे जाईल परत. तुटलं. थांबा, हे जाईल. हे आमची नकली बंदूक आहे ना, म्हणून. हा, झालं. इसको ऐसा बंद करके तान देते जिसपे तानना है. ट्रिगर दबाया और खेल खल्लास. गाइस, शूट करायला आलो होतो. ऑडिशन व्हिडिओ बनवून झाली आहे, आता शूट करायला आलो होतो. शूट वगैरे झालंय सगळं. बघा लोकेशन बघा. थोडी खाडी टाईप आहे, नाही का? पीस आहे पण थोडं खाडी टाईप आहे. हेच आपल्याला लोकेशन. आता कॉमेडी व्हिडिओ बनवतो तर असंच लोकेशन पाहिजे असतं, आणि चावचाव नाही पाहिजे, एकदम शांतता पाहिजे, नाही का? शूट करून झालेलं आहे. इथे एक बेडूक गेला आता, मग अशी केवढा मोठा बेडूक होता, दाखवणार होतो, पण त्याने उडी मारून पटकन दलदलमध्ये गेला. अक्षयचा एक शूट करत होतो, तर अक्षयचा पाय पडणार होता कशावर माहिती का? ह्या गोष्टीवरती पडणार होता. हा अक्षय खतरनाक काय करणे केले बघा ना. वाचलाच अक्षय, नाहीतर आधीच आपले दिवस खराब आहे. अजून त्याच्यावर पाय दिलास तर अजून दिवस खराब झाले असते. काय करायचं, नशीब वाचलो.
गाईज मी रबाळ्याला आलो होतो. ऍक्च्युली मी जाणार होतो वाशीला, कारण मित्र तिकडे वेट करतोय कॉर्पोरेट मजदूर. बट धम्मा बोलला की भाई रबाळ्याला चल, कारण याला मामाकडे जायचंय. रबाळ्या स्टेशनवरून थोडा टाइमपास करून तू पण जा 8 वाजता आणि मी पण मग जातो मामाच्या घरी, कारण 8:30ला तो येणार. म्हणून तू पण विचार केला की एवढ्या लवकर जाऊन काय करू, तर म्हणून रबाळ्यावरून वापस वाशीची ट्रेन पकडून वाशीला जाणार आहे. तसं पण आम्ही बेरोजगार आहे, तिथं तिथं फिरतच राहतो. तर थोडा टाइमपास करून निघू. गाईज धम्माच्या मामाचा धम्माला कॉल आला होता आणि नुकतीच पनवेलची ट्रेन पण आली होती. तर धम्मा बोलला की भाई एक काम करतो, पनवेलची ट्रेन पकड, नेरुळला उतर या जुईनगरला उतर, कुठे पण उतर, अजून तिथून वाशीला जा, तर तुला सोपं पडेल. तर मग मी तेच केलं की वाशीला आलो, सॉरी जुईनगरला आलो, नंतर वाशीची ट्रेन पकडली, वाशीला आलो. बघू एक कॉर्पोरेट मजदूर येणार आहे, त्याला भेटून जाऊ. त्याला जर नाही भेटलो ना तर जीव खाईल माझा, नाही का. तर भेटू. खूप थकलो पण आहे, भूक पण लय लागली. तो आल्यावरती काहीतरी खाऊ. गाईस कॉर्पोरेट मजदूर बघा, ए काय तोंड काय लपवतोय, इकडं बघितलं गाईज. कॉर्पोरेट मजदूर एवढा लेट आलाय. 9 to 5 आणि 11 to 8 जॉब केलं ना तर असंच होणार. धंदा उघड भाई, स्वतःचा धंदा कर. म्हणजे तसा धंदा नाही, साधी टपरी टाक, पण धंदा टाक. हे बघ ह्याचा धंदा बघ कसा चालतोय, ह्याचा धंदा बघ. काढायचा आहे गाईस, लवकरात लवकर स्वतःचा बिझनेस टाकायचा आहे. त्या हिशोबाने सध्या प्रयत्न सुरू आहेत, तर होईल हळूहळू. तर सुटका भेटेल लवकरच या कॉर्पोरेट लाईफ मधून. हा काय करायचं आता. चल आता लय ज्ञान दिलं, आता भूक लागली, काहीतरी खाऊ. लय भूक लागली, काहीतरी चालेल आपल्याला. हा ना भाई, चल ना काहीतरी खाऊ. काहीच भूक लागली होती, तर सिद्धाला पण भूक लागली होती, मला पण भूक लागली होती. तर आता मी खातोय भाई, अजून नाही. खा भाई खा. भूक लागली होती. कधीपासून थांबवलंय माहितीये का. हा ते ब्लॉग मध्ये कव्हर करायचं ना भाई, लगेच हावऱ्यासारखं खाते. माहिती भूक लागली, थांब जरा. तर काही दोघांना पण भूक लागली होती, तर थोडस समजू शकतो. भूक पण लागते रे माणसाला, ते पण बघायला पाहिजे. जाऊन दे, ठीक आहे. थोडस लाईट खाऊ, अजून थोडं बोलून निघू, कारण खूप थकलोय. तो पण थकलाय बिचारा, घरी जाऊन झोपायचं त्याला पण. गाईज मित्राला सोडलंय घरी, तो पण गेला घरी. तो पण खूप थकला होता आणि मी पण खूप थकलो होतो. तर गाईज मी पण घरी आलो. आता माझ्या बिल्डिंगच्या थोडं लांबच आहे, मी आता पोचेन 1 मिनिटातच. तर मित्रांनो आजचा दिवस खूप म्हणजे खूप छान होता. तर ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.